चला स्टार्ट करूया आपण. पेपर कसा होता, सगळ्यांना कसा वाटला? कंप्लीट झाला का? येस, इझी इझी, व्हेरी गुड, स्मार्ट बॉयज, व्हेरी गुड. चला आता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. हा, चला आजचा आपलं लेसन आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर बऱ्याच आपण त्याच्यामधलं कव्हर केलेलं आहे. आता बघा, एक्झाम दिलीत तुम्ही, 5 लेसन तुमचे म्हणजे प्रिपरेशन ऑलरेडी आता तुम्ही प्रिपेअर्ड आहात, कळलं? त्यामुळे आता 6, 7, 8 पर्यंत आता काय करायचंय, तुम्ही जास्त फोकस करायचं आहे. क्लिअर? हा, आता आपला आतापर्यंत आपण सेल बायोलॉजी मध्ये काय काय शिकलो? महत्वाचं म्हणजे आपला स्टेम सेल्स सगळ्यात महत्वाचा, आणि युजेस ऑफ स्टेम सेल्स, आणि अडल्ट स्टेम सेल्स. आता त्याच्यानंतरचं आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. त्याच्याबद्दलही आपण डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी. आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला सांगितलं होता स्टेम सेल थेरपी, की ज्याची डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकते, आणि त्याच्यावर बरंचसं तुम्हाला स्वतः वर्क करायचं आहे. त्यानंतर आहे आजचा टॉपिक आपला मेन, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. तर आतापर्यंत मी तुम्हाला फक्त एवढंच सांगत आली होती की ऑर्गन ट्रान्सप्लांट होतं याचा अर्थ डोनर लागतो, म्हणजे कोणीतरी डोनर असल्याशिवाय तुमच्याकडे ते अवेलेबल होणार नाही. तर मग आता ऑर्गन डोनेशन पर्यंत तुम्हाला माहिती होतं, पण त्याच्या पुढेही जाऊन आपण काय करणार आहोत, बॉडी डोनेशन बद्दल बघणार आहोत. क्लिअर? बघा, ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, ह्युमन बॉडीज आर डिस्पोज ऑफ आफ्टर डेथ ऍज पर द ट्रेडिशनल कस्टम्स. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, की अगदीच आपण ह्युमन बिंग आहोत, कधीतरी म्हणजे मरणारच आहोत, पण त्याच्यानंतर आपण काय असतं, आपलं एक कल्चर आहे की आफ्टर डेथ काय केलं जातं, बॉडी कुठेतरी म्हणजे अशी हे केली जाते, जाळली जाते, थोडक्यात म्हणायचं. पण जर आपण आता सध्या आपण टेक्नॉलॉजी बघतोय, त्यामुळे टेक्नॉलॉजीने काय सांगितलेलं आहे आपल्याला, की आफ्टर डेथ सम टाइम, सम पिरियड आपले काही ऑर्गन असतात ते अजूनही जिवंत असतात, आणि ते आपण जर डोनेट केले तर ते आपल्याला काय होणार आहे, पुढच्या दुसऱ्या माणसाला ज्याला गरज आहे त्याला आपण लाईफ देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमचे जर आईज असतील तर जवळजवळ मला माझ्या माहितीप्रमाणे ते 6 तास जिवंत असतात. तर आफ्टर डेथ जर 6 तासाच्या आत तुम्ही ते काढले डोळे, तर ते दुसऱ्या माणसाला दिले तर त्याला लाईफ मिळणार आहे, विजन मिळणार आहे. समजते? मग हे झालं आपलं ऑर्गन बद्दल. तर पुढे तुम्हाला पूर्ण बॉडीचं डोनेशन सांगितलंय, कारण आपण टेक्नॉलॉजी यूज करतोय. तर मेडिकल सायन्स काय सांगते बघा तुम्हाला. हावेवर, ड्यू टू द प्रोग्रेस इन सायन्स, इट हॅज बीन realized that many organs remain functional for certain period even after death occur under specific condition. म्हणजे तुमचं नॅचरल डेथ असू द्या किंवा म्हणजे असं म्हणजे अटॅकने येऊ द्या किंवा काही आजाराने येऊ द्या, पण एक डेथ नंतर काही ठराविक वेळेपर्यंत आपले ऑर्गन आहेत ते काय असतात, थोडेसे म्हणजे काम वर्किंग वर्किंग म्हणण्यापेक्षा जिवंत असतात, लाईव्ह असतात, थोडक्यात सांगायचं. Concepts like organ donation and body donation have emerged recently after realization that such organs can be used to save the life of other needful person. आणि जर तुम्ही ट्रेडिशन, आपलं कल्चर सोडून जर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर विचार करायला लागलात, म्हणजे याच्या थ्रू विचार करायला लागलात, तर तुम्ही पूर्ण बॉडी पण डोनेट करू शकता. ती मेडिकल सायन्सला उपयोगी येते,
आणि अगदीच ऑर्गन्स डोनेट करायची इच्छा असेल तर ऑर्गन पण डोनेट करू शकता. पण त्यासाठी आधी सगळ्या तुमच्या ज्या प्रक्रिया असतात त्या सगळ्या तुमच्या होणं गरजेचं असतं. कारण कुठेतरी फॉर्म भरणं, ते तुम्ही रजिस्टर करणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याशिवाय ही क्विक ॲक्शन होत नाही. समजलं? Liberal view behind the concept of the organ and body donation is that after death, our body should be useful to other needful persons so that their miserable life would become comfortable. म्हणजे थोडक्यात बघा, एखादा ब्लाइंड असेल, एखाद्याचं विजन गेलं असेल आणि एखादा म्हणजे तुमच्याकडचा रिलेटिव्ह कोण असेल, अगदी म्हणजे त्याचे डोळे खूप काम करणारे असतील, म्हणजे आंधळे नाही, चांगल्या माणसात म्हणजे चांगले वर्किंग मध्ये असतील तर त्याचे डोळे तुम्ही डोनेट करू शकता. एखाद्या माणसाला म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करायची गरज असेल, लंग ट्रान्सप्लांट करायची गरज असेल आणि तुम्ही जर त्या माणसाचे रिलेटिव्हचे जर तुम्ही एक विदिन 3-4 आवर्स मध्ये जर तुम्ही ते सगळ्या गोष्टी म्हणजे फॉर्मॅलिटी जर कम्प्लीट केल्यात, तर एका माणसामुळे जवळजवळ 5 ते 6 माणसांचं आयुष्य कम्फर्टेबल होतं आणि ते व्यवस्थितपणे जगू शकतात जर आपण अवेअरनेस दाखवला तर. हा, awareness about this concept is increasing in our country and people are voluntarily donating their bodies. बघा, सध्या तरी आपण बरेच म्हणजे आपल्याकडचे अगदी पर्सेंट मध्ये नाही सांगता येणार, पण बरेचसे लोक अवेअर झालेले आहेत आणि ते मग काय करतात, चला आता म्हणजे हे त्यांच्या रिलेटिव्ह तर गेलेलाच आहे, मग त्याचे जर ऑर्गन आपण दिले तर त्याच्या रूपामध्ये दुसरा कुठला तरी माणूस त्याचं लाईफ खूप कम्फर्टेबली जगणार आहे असा विचार करून आता सध्या ऑर्गन डोनेशन आणि बॉडी डोनेशन अगदी आपल्या कंट्रीमध्ये सर्रासपणे केलं जातं. हा, आणि हे एका ऍक्ट वर आहे, म्हणजे त्याच्यासाठी परमिशन पण दिलेली आहे. हा काही जबरदस्ती वगैरे हा प्रकार नाहीये, आपल्या इच्छेने होणारे हे सगळं डोनेशन असणार आहे. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ह बाय ऑर्गन ऑर बॉडी डोनेशन. बघा, ब्लाइंड्स कॅन रिगेन द विजन. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रेंडेड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑफ ऑर्गन. कोणकोणते ऑर्गन सांगितलेत त्यांनी बघा, लाईक लिव्हर, किडनी, हार्ट व्हॅल्व, स्किन. बघा काय काय म्हणजे आपल्या बॉडी मधलं आपण डोनेट करू शकतो, एक्सेट्रा. सिमिलरली बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन मेडिकल स्टडीज. आणि अगदीच म्हणजेच नुसते ऑर्गन देऊन थांबायचं नाही, तर आपलं मेडिकल सायन्स आहे हे कशावर रिसर्च करतं, डिसेक्शन मेडिकलचे स्टुडंट आहेत ते कशावर त्यांची प्रॅक्टिस करतात, त्यांचं स्टडी कशावर करतात. हे मेडिकलचं जे काही तुम्ही बघाल ते केवळ पुस्तकी ज्ञान नसतं, तर त्याला प्रॅक्टिकल ज्ञान खूप लागतं. आणि प्रॅक्टिकल ज्ञान म्हटलं की त्यांचं बॉडी डिसेक्शन खूप महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही जर विचार केला नसेल तर या गोष्टीवर विचार करा की एखादा डॉक्टर, म्हणजे तुम्ही कधीही कुठल्या डॉक्टरकडे जा, तो काय करणार, पहिलं तुम्हाला सगळं तुमचं हिस्ट्री विचारतो आणि चेक करतो आणि त्याप्रमाणे मेडिसिन देतो. मग तो काय जादूगर असतो का? तर त्याने ह्युमनच्या बॉडीचा पूर्ण स्टडी केलेला असतो. जर तुमचं डोकं दुखत असेल तर कुठून काय कसा त्रास आहे हे, त्याच्यावर मेडिसिन काय, आणि शिवाय ते तुम्हाला विचारताना बघा तुमचं एज विचारतात, तुमचं वजन विचारतात आणि त्याप्रमाणे मेडिसिन देत असतात. म्हणजेच कोणत्या आजाराला कोणतं औषध द्यायचं ह्याचा जर त्यांना प्रॉपर स्टडी असेल तरच ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात आणि प्रॉपर मेडिसिन देऊ शकतात की नाही. मग त्यांचं डायग्नोसिस जर प्रॉपर व्हायचं असेल तर ते सगळा स्टडी आहे तो त्यांचा प्रॅक्टिकल असणार आहे. आणि मग प्रॅक्टिकल कशावर असणार आहे, जर ते डॉक्टर आहे तर ऑफकोर्स त्यांना प्रॅक्टिकल डिसेक्शनला बॉडी लागत असते, कळतंय. मग आता जर त्यांना व्यवस्थित बॉडी मिळत असतील, जर अवेलेबल असतील, तर त्यांना स्टडी करणं किती सोपं जाईल बघा. पण आपल्याकडे असं आहे की मेडिकल स्टुडंटला बॉडी मिळत नाहीत, सडलेल्या कुजलेल्या बेवारस बॉडी त्यांना घेऊन स्टडी करावा लागतो. विचार करा या गोष्टीवर तुम्ही. म्हणजेच बॉडी डोनेशन जर केलं तर आफ्टर डेथ आपण त्या मेडिकल स्टुडंटला किती हेल्प करू शकतो बघा. मग हे सगळे कन्सेप्ट जर आतापासून आपल्या डोक्यात असतील तर आफ्टर डेथ पण आपण दुसऱ्यांसाठी उपयोगी पडू शकतो. हे फार महत्वाचं आहे. आणि हे सगळं कोणामुळे होतंय, तर मेडिसिन मधलं रिसर्च आणि बायोटेक्नॉलॉजीचा यूज, ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. म्हणूनच तो तुम्हाला आता
ह्या वयामध्ये तुमच्या मनावर बिंबवलं जातं की आपली बॉडी का आहे, मेडिकल सायन्स का आहे आणि ऑर्गन डोनेशन किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतंय. कळलं सगळ्यांना? बघा पुढे. बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च इन मेडिकल स्टडीज. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन आर वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट बॉडी डोनेशन. आणि मग हे सगळं आतापासून तुम्हाला शिकायला देण्याचा उद्देशच असा की एक 15-16 त्या एज पासून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असेल तर तुम्ही अवेअर होता आणि तुमच्या बरोबर तुम्ही बाकीच्या लोकांना पण अवेअर करता आणि मग ह्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला समजतं की बऱ्याच वेळेला तुमच्या रिलेटिव्ह मध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये हे सगळ्या गोष्टींची गरज असते. मग तेव्हा तुम्ही त्यांना या गोष्टींची कल्पना देऊ शकता. समजलं? आता बघा, तुम्हाला एक छानसं असं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण असं सांगितलेलं आहे की आपण कोणकोणते ऑर्गन डोनेट करू शकतो. बघा, ऑर्गन्स दॅट कॅन बी डोनेटेड. आपली पूर्ण, एकतर सगळ्यात महत्वाचं आपली पूर्ण बॉडी पण आपण डोनेट करू शकतो. आणि त्याच्यामधनं जर कोणाला ऑर्गन डोनेट करायचे असतील तर आपण आईज, हार्ट, पॅनक्रियास, किडनी, स्किन, बोन, लिव्हर, लंग्स एवढे सगळे ऑर्गन आपण डोनेट करू शकतो. फक्त एवढंच आहे की डोनेट करताना ते लोक तुम्हाला स्पेसिफिक तुमचा डिसीज का आहे, तुमचा म्हणजे सगळे जे ऑर्गन आहे ते वर्किंग मध्ये होते का, त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं चेक केलं जातं आणि त्यानंतरच ते घेतलं जातं. आणि मागच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलंय की कोणीही कोणाला काही असं डोनेट करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही. त्याला सगळं ग्रुप मॅच होणं खूप गरजेचं असतं आणि हे काम सगळी जबाबदारी डॉक्टर लोक अगदी व्यवस्थित म्हणजे पार पाडत असतात. पुढचं, आतापर्यंतचा आपला हा टॉपिक झाला, तो झाला आपला सेल बायोलॉजी म्हणजे सायटॉलॉजी. आणि आपला लेसनचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. तर आतापर्यंतचा जो टॉपिक संपला तो सगळा तुमचा स्टेम सेल्स आणि कसे ऑर्गन डेव्हलप होतात आणि ते ऑर्गन आपण कसे परत रियूज करू शकतो, कसे ट्रान्सप्लांट करू शकतो, याच्यापर्यंतचा हा स्टडी झाला तुमचा. आता बायोटेक्नॉलॉजी काय आहे आणि ते केव्हापासून आलं वापरात आणि बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास कधीपासून सुरू झाला आणि त्यामुळे आपण किती डेव्हलपमेंट केली, किती इम्प्रुव्हमेंट केली आहे मेडिकल सायन्स मध्ये, ते बघा आता. We have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. काय सांगितलं, किती छान म्हणजे बायोटेक्नॉलॉजीची तुम्हाला एक शॉर्ट बट अशी स्वीट एक डेफिनेशन त्यांनी सांगितलेली आहे की बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय. तर आर्टिफिशियल जेनेटिक चेंज, अगदी शब्द लक्षात ठेवायचा आहे की ह्युमन बिंगनी रिसर्च करून आपल्या जेनेटिक्स मध्ये जो चेंज घडून आणलाय तो चेंज म्हणजे तुमचा यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. सेकंड काय सांगितलेलं आहे, हायब्रिडायझेशन इन ऑर्गॅनिझम ऑफ ह्युमन वेलफेअर. या ह्युमन वेलफेअर मध्ये हायब्रिडायझेशन कसं घडून आणलं. आतापर्यंत जर बायोटेक्नॉलॉजी नसेल तर आपलं आतापर्यंत काय आहे की जसं आपण जनरेशन टू जनरेशन आपल्यामध्ये जे काही डिसीज आहेत, जे काही म्हणजे गुण आहेत, ते सगळेच्या सगळे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन, दुसऱ्याकडनं तिसऱ्या जनरेशनला, तिसऱ्याकडनं चौथ्या जनरेशनला नॅचरली ट्रान्सफर होत आले. म्हणजे तुमच्या आजी आजोबांचे तुमच्या मम्मी पप्पांमध्ये, त्यांचे तुमच्यामध्ये, तुमचे तुमच्या मुलांमध्ये असे ट्रान्सफर होत जातील जर बायोटेक्नॉलॉजी आपण यूज केला नाही तर. ते नॅचरली होणार आहे. पण with the help of biotechnology we can change our genetics. मग काही लोकांना अगदी खूप मोठे आजार असेल तर तेही घालू शकतो आपण. काही इम्प्रुव्हमेंट करायची असेल, डेव्हलपमेंट करायची असेल तरी आपण करू शकतो. हा असा आपला बायोटेक्नॉलॉजीचा यूज आपल्यासाठी आहे. Various branches of science like cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering are included in biotechnology. बघा, बायोटेक्नॉलॉजी काय काय आहे, किती किती ब्रांचेस आहेत, किती वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, कोणकोणत्या फॅकल्टी मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. काय काय सांगितलं आता. सायटॉलॉजी म्हणजे आपलं सेल स्टडी, ज्याला आपण सेल बायोलॉजी म्हणतो, तो आपण मागच्याच आपल्या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. बायोकेमिस्ट्री
हा एक केमिस्ट्री, म्हणजे केमिकल्सवर कसा यूज केला जातो थोडक्यात सांगायचं आहे. आपले जे मेडिसिन्स वगैरे असतात की नाही, त्याच्यामध्ये केमिस्ट्री असतं सगळं. कारण तुमचे जे काही मेडिसिन बनतात त्याच्यामध्ये एक ठराविक प्रपोर्शन असतं आणि त्या प्रपोर्शन मध्ये तुमचं केमिकल्स घेऊन तुमचं मेडिसिन तयार झालेलं असतं. तुमच्याकडे जर क्युरियासिटी असेल किंवा तुम्हाला अगदी सगळ्या स्ट्रिप्स वाचायची सवय असेल, तर कोणतंही मेडिसिन बॉटल मधलं घ्या किंवा टॅबलेट मधलं घ्या, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात बघा, त्यांचा रेशो दिलेला असतो, त्यांचं एमजी मध्ये वेट दिलेलं असतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अगदी बघत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता शिकताना जास्त क्लिअर होतील, समजतील. आणि आतापर्यंत नसेल बघितलं तर इथून पुढे तुम्ही ते सगळं बघत चला, म्हणजे तुम्हाला काय आपण शिकतोय आणि प्रॅक्टिकली त्याचा कसा यूज केला जातो हे पण तुम्हाला व्यवस्थित कळेल. मोलेक्युलर बायोलॉजी, आता हे मोलेक्युलर बायोलॉजी म्हणजे तुमच्या जीन्स किंवा डीएनए शी रिलेटेड आहे. कारण आपण जेनेटिकल चेंज म्हटलोय, हा जेनेटिकल चेंज आपण कसा घडवून आणणार, मग त्याच्यासाठी काहीतरी आपल्यामध्ये चेंज होणं गरजेचं आहे. आणि मग तो चेंज कसा केला जातो, तर ते मोलेक्युलर बायोलॉजी हा एक स्पेसिफिक म्हणजे फील्ड आहे, स्पेसिफिक अशी ब्रँच आहे आणि तिथे हे सगळं केलं जातं. अँड जेनेटिक इंजिनिअरिंग ऑफकोर्स जेनेटिक्सशी रिलेटेड आहे, कारण आपलं सगळं डीएनए आरएनए हे सगळंच त्याच्यामुळेच तर आपलं सगळं म्हणजे सगळं जनरेशन चाललेलं असतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही जेनेटिक इंजिनिअरिंग फॅकल्टीमध्ये गेला तर तुम्हाला असं विविध प्रकारच्या एज्युकेशन तिकडचं मिळतं आणि तिथलं जे काय आहे, जो काही रिसर्च आहे तो रिसर्च म्हणजे तुमचा यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर झालं सगळ्यांना? आता पुढे बघा. There is considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to the biotechnology. आता बघा एवढ्या सगळ्या फॅकल्टी आहे, ह्या फॅकल्टी कुठे आणि कशा यूज केल्या जातात, तर पहिलं म्हणजे फार्मसी. मी जे तुम्हाला बायोकेमिस्ट्री म्हटलं की नाही, तर फार्मसी अगदी म्हणजे तुमचं जे मेडिसिन्स जे तुम्ही घेत असता, ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो, म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे तुमचे औषधं जिथे मिळतात, तर ते तयार करणारी जी फॅक्टरी असते त्याला फार्मसी म्हणतात आणि त्याचा स्टडी करणारे जे स्टुडंट्स आहेत त्याला फार्मासिकल स्टुडंट म्हणतात. म्हणजे बी फार्म एम फार्म करणारे जे स्टुडंट आहेत ते पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजी यूज करून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार करत असतात. मग त्यांची तयार करताना त्यांचं रेशो कसे घेतले जातात, ते कोणते कोणते कॉम्बिनेशन यूज केल्यावर इफेक्ट इमिजिएट मिळेल. आणि पूर्वी असं होतं की काही रोगांवर आपल्याला औषधच मिळत नव्हतं, पण आता आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपलं मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की कुठलाही कितीही म्हणजे असा जुनाट रोग असू दे किंवा कितीही असा डिफिकल्ट आजार असू दे, कॅन्सर सारखे आजार, आता आपण सध्या त्याच्यावर उपाय शोधून काढलेले आहेत, मेडिसिन मिळवलेले आहेत. मग हा कशाचा उपयोग आहे सगळा, तर हे सगळं आहे तुमचं म्हणजे मेडिकल सायन्स आणि त्याच्यामध्ये यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर होतं सगळ्यांना? पुढे बघा, एक्सपेरिमेंट्स फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. प्रत्येक आजारावर अँटीबायोटिक निघालंय आणि अँटीबायोटिक म्हणजे काय तुम्हाला माहितीये की आपल्या बॉडीमध्ये एक रेजिस्टंट पॉवर असते, डब्ल्यूबीसी असतात, व्हाईट आरबीसी आणि डब्ल्यूबीसी असतात, माहिती आहेत ना तुम्हाला सगळ्यांना. तर त्या डब्ल्यूबीसी आहेत त्या आपली प्रतिकार शक्ती वाढवत असतात. पण काही वेळेला आता हाच व्हायरस आलाय बघा, तिथे आपल्या डब्ल्यूबीसी काही काम करत नाहीत बऱ्याच वेळेला. म्हणजेच काय होतं, कधी कधी आपल्याला त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबायोटिक घ्यावं लागतं. मग त्यासाठी वॅक्सिन निर्मिती करावी लागते. आता आपण ह्या कोविडवर वॅक्सिन चालू आहे बघा, फाइंड आउट करण्याचं काम. म्हणजेच अँटीबॉडीज तयार करण्यासाठी ते वॅक्सिन, ते औषधं, ते मेडिसिन तुमच्या बॉडीमध्ये गेलं तरच तुम्ही त्याच्या विरुद्ध लढायला तुमची बॉडी प्रिपेअर्ड होते. आणि असे बरेचसे आजार आहेत की त्यांच्या बरोबर म्हणजे फाईट करायला आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं, त्या प्रकारचे मेडिसिन्स दिले जातात. त्याला नाव दिलेलं आहे अँटीबॉडीज. विटॅमिन्स अँड हार्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बिग सक्सेसफुल. बघा म्हणजे ह्या मेडिकल सायन्सने जेव्हा म्हणजे रिसर्च केले खूप मोठे मोठे आणि त्याच्यातनं मग त्यांनी काय केलेलं आहे, शोधून काढलेले आहेत मेडिसिन्स. आणि पूर्वी ज्या रोगांवर म्हणजे थोडक्यात सांगायचं टीबी, कॅन्सर असे रोग झाले की पूर्वी काय व्हायचं, त्याच्यावर औषध नव्हतं, त्यामुळे लोक एक ठराविक पिरियड पर्यंत त्यांचं रेजिस्टंट पॉवर कमी झाली की त्याचा बळी पडायचे.
पण आता मात्र असं आहे की समजा डायबिटीस सारखा आजार असेल तर इन्सुलिनची निर्मिती बॉडीमध्ये होत नसेल तर बाहेरून सप्लिमेंटरी इन्सुलिन दिलं जातं. डेली इंजेक्शन घ्यावं लागतं आणि तेही मिळतं. म्हणजे इतकं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि त्याचा वापर करून आपण मेडिकल सायन्समध्ये एवढा प्रोग्रेस केलेला आहे. समजलं सगळ्यांना? हाय क्लास व्हरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. आता आपण फक्त काय करत असतो, आपण आपण व्हॅल्यू कोणाला दिली आहे तर ह्युमन बिंगला. आपलं लाईफ म्हणजे खूप असं महान आहे असं आपण करतो, समजतो. म्हणजे आपल्या ह्युमन बिंगला आपण सध्या तरी खूप व्हॅल्युएबल असं समजतोय. पण लिव्हिंग थिंग मध्ये प्लांट्स आणि अॅनिमल्स असतातच. आणि जसे आपल्याला आजार होतात तसे प्राण्यांना वनस्पतींनाही होत असतात. मग त्यांच्यामध्ये काय केलं जातं तर टिश्यू कल्चर केलं जातं. आता हे तुम्हाला जे आहे प्लांट्सच्या बाबतीत दिलेलं आहे बघा. तर लास्ट इयर म्हणजे तुम्ही 9वी असताना तुम्ही टिश्यू कल्चर हा म्हणजे एका लेसन मध्ये तुम्हाला हे टिश्यू कल्चर खूप छान असं एक्सप्लेन केलेलं आहे. तर टिश्यू कल्चर काय असतं बघा, जसं हे बायोटेक्नॉलॉजी आहे की नाही, की आपल्या ऑर्गन डोनेशन केले जातात, ट्रान्सप्लांट केले जातात किंवा हे मेडिसिन मध्ये पुढे बराचसा आपण रिसर्च करून वॅक्सिन फाइंड आउट केले. तसंच टिश्यू कल्चरमध्ये प्लांट्समध्ये काय केलं जातं तर प्लांट्समध्ये त्याची जी ग्रोथ होत असते तेव्हा तिथे जो बड येतो किंवा त्याची जी काही नवीन पालवी फुटते त्याच्यामधनं टिश्यू घेतल्या जातात आणि ते पुढे एक आर्टिफिशियल एक म्हणजे अँटीबॉडीज असतात त्याच्यामध्ये त्यांना ग्रो केले जातात आणि पुढे जाऊन मग ते हायब्रिड म्हणून वापरात येतात. अगदी म्हणजे तुम्ही जर नीट विचार केलात किंवा शोध बघत असाल अगदीच तर व्हेजिटेबल्स मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते बघा. व्हरायटी ऑफ कलर्स बघायला मिळतात. त्यांच्या म्हणजे प्रोडक्शन मध्ये पण तुम्हाला क्वालिटी वेगवेगळ्या प्रकारची मिळते. मग हा कशाचा सगळा म्हणजे सक्सेस आहे, याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सगळीकडे तुमचं बायोटेक्नॉलॉजी यूज केलं जातं आणि त्यामुळे एवढा प्रोग्रेस तुम्हाला बघायला मिळतो. व्हरायटी ऑफ क्रॉप्स तुम्हाला बघायला मिळतात आणि हे कशामुळे मिळतात तर केवळ हे टेक्निक आपण यूज केलंय आणि टिश्यू कल्चर ही प्रोसेस त्याच्यामध्ये यूज केली आणि आपण पुढे हे सगळं बघतोय. तर आतापर्यंतच्या भागामध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? एनी डाऊट? काय समजत नाही असं काय आहे? कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? येस. नो प्रॉब्लेम, नो डाऊट. ओके. पुढे बघा मग. आता टिश्यू कल्चर तुम्हाला मी शॉर्ट मध्ये तरी सांगितलं. आता तुम्ही 9th मध्ये तुमच्याकडे भरपूर तुम्ही शिकलेलं असणार आहे आणि माझं वरनं तुम्हाला हे नॉलेज दिलेलं आहे त्यामुळे तुमचं क्लिअर झालं असणार. आता पुढचं आहे बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोविंग मेन एरिया. आता बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला त्या ब्रँचेस तर त्यांनी सांगितल्यात की कुठे कुठे बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. पण आता की यूज कुठे केला जातो बघा. पहिलं आहे यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मेलासेस. आता लास्ट लेसन मध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी खूप छान पैकी आपण त्या मायक्रोबचा यूज कसा केला जातो, त्यांना म्हणजे प्रोडक्शन कसं केलं जातं, त्यांची डेव्हलपमेंट कशी केली जाते, ग्रोथ कशी केली जाते आणि त्याचा वापर करून आपण इकॉनॉमिकली आपलं डेव्हलपमेंट कसं करू शकतोय, वेगवेगळे प्रोडक्शन कसे मिळू शकतोय, त्याचा यूज वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये कसा केला जातो, हे सगळं आपण डीप मध्ये शिकलेलो आहोत. तेच मायक्रोब्स तुम्हाला आता सांगतात की हे सगळे मायक्रोब्स आहेत, हे सगळे फाइंड आउट केले विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि मग ते मायक्रोब्स कसे वाढवायचे, त्याचा यूज कसा करायचा आणि प्रोडक्शन कसं मिळवायचं. मग ते सगळ्या बाबतीत आलं. योगर्ट म्हणजे थोडक्यात मिल्क प्रोडक्ट मध्ये पण आलं आणि जिथे तुमचं अल्कोहोलिक प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये पण आलं. आता हे मिल्क प्रोडक्ट मिळवताना वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स कोणते युजफुल आहेत, त्यांचं ग्रोथ कशी करायची, मग त्यासाठी काय लागतं, ते सगळं टेक्नॉलॉजी यूज करून त्यांचं प्रोडक्शन केलं गेलं. सेम तुमचं अल्कोहोलमध्ये जे काही मेलॉसिस आहेत म्हणजे शुगर केनचं जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स ग्रोथ करून डेव्हलप करून आपण त्याचा यूज करून मेलॉसिस म्हणजे यूज
केला आणि अल्कोहोलचं प्रोडक्शन आपण काय केलं, वाढवलं. सेकंड यूज काय सांगितलेलं आहे तुम्हाला, यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. बघा आता हे तर तुम्ही मागच्याच टॉपिकला शिकलात की सेल्सचं प्रोडक्शन कसं घेतलं जातं, म्हणजे व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीज जर तुम्हाला असतील आणि तुमच्याकडे जर सेल्सचं म्हणजे सॅम्पल असेल तर त्या स्टेम सेल्सचा उपयोग करून तुम्ही कशा प्रकारचं म्हणजे तुमचे ऑर्गन्स किंवा अँटीबॉडीज तयार करू शकता. बघा, प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स. आणि ह्या स्पेसिफिक सेल्स मध्ये कुठले सेल्स येणार आहेत, तुमचे सगळे स्टेम सेल्स येणार आहेत. समजलं. पुढचं थर्ड काय आहे, यूज ऑफ बायोमोलिक्युल्स लाईक डीएनए. बघा, बायोमोलिक्युल्स जे आहेत ते ऑफकोर्स रिलेटेड टू द डीएनए अँड आरएनए. जो काही आपण मोलिक्युल्स चेंज करणार आहोत, चेंज इन जीन्स, तिथे तुम्ही काय करणार आहात, बायोटेक्नॉलॉजी यूज करणार आहात आणि मग आपलं डीएनए मध्ये चेंज आणणार, त्याच्यात प्रोटीन्सची डेव्हलपमेंट कशी केली जाते आणि मग ह्युमन वेलफेअर कशा प्रकारचं आपलं म्हणजे व्यवस्थित होतं. फोर्थ वन आहे तुमचं डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन. अगदी टिश्यू कल्चरचं तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल दिलं होतं की प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये तुम्हाला जर प्रोडक्शन वाढवायचं असेल तर अगदी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते बघा, की पूर्वी काय असायचं, एक सीझनल फ्रुट्स असायचे बघा, सीझनल व्हेजिटेबल्स असायच्या की त्या फक्त सीझन पुरत्या तुम्हाला मिळायच्या आणि त्याच्यानंतर मात्र त्या नाही मिळायच्या. म्हणजे विंटर सीझन मध्ये तुम्हाला मटार मिळणार, गाजर मिळणार, त्याच्यानंतर रेनी सीझन मध्ये तुम्हाला काही ग्रीनी व्हेजिटेबल्स मिळणार. अशा म्हणजे एक ठराविक सीझन पुरतं होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तेव्हा टेक्नॉलॉजी यूज करत नव्हते, त्यामुळे सीझनला त्या क्लायमेटला सुटेबल क्लायमेटमध्ये ग्रोथ होणारे सगळे तुम्हाला फूड म्हणजे थोडक्यात सांगायचे प्लांट्स मिळत होते. पण आता आपण काय करतोय, बायोटेक्नॉलॉजी यूज करतोय, व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स यूज करतोय आणि काय करतोय, ते जे प्रोडक्शन आहे ते कंटिन्युअस आपण काय करतोय, वर्षभर घेतोय आणि ऑफकोर्स वर्षभर ते प्रोडक्शन घेत असल्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या प्रकारच्या भाज्या त्या वर्षभर मिळतात. मग हे काय कशामुळे घडतंय, तर केवळ तुमचं हे यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. समजते सगळ्यांना. आता आपण बघा, अगदीच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आंबा आपल्याला फक्त फेब्रुवारी ते मे पर्यंत एवढ्याच सीझन मध्ये मिळाला, पण आताही तुम्हाला बघायला गेलात मार्केटमध्ये अगदी शोधून काढायचं म्हटलं तर तुम्हाला आताही आंबा मिळतो. ऍपल असेल तर ऍपल फक्त काश्मीर सारख्या थंड प्रदेशांमध्येच त्याचं पीक मिळायचं, पण आता बायोटेक्नॉलॉजी यूज करून सुटेबल क्लायमेट ठराविक याच्यामध्ये तयार करतात आणि मग त्याचं उत्पादन सगळीकडे घेतलं जातं, हायब्रिड करून त्याचं उत्पादन घेतलं जातं आणि मग लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये आणि पूर्ण वर्षभर तुम्हाला ही सगळी फळं दिसतायत बघा. याचा अर्थ किती आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून डेव्हलपमेंट केलेली आहे आणि प्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारचं घेत असतो. सेम तुम्हाला अॅनिमल्स मध्ये पण मिळतं. पूर्वी आपल्या जे काही म्हणजे गायी असतील किंवा बफेलोज असतील म्हणजे ह्यांस किंवा जे काही कोंबड्या वगैरे असतात किंवा इतर प्राणी असतात, यांच्याकडनं तुम्हाला एक थोडस उत्पादन मिळायचं दुधाचं वगैरे, थोडक्यात सांगते. पण आता काय केलंय, त्यांच्यामध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या म्हणजे टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. त्यांच्या खाण्यामध्ये त्यांना वेगवेगळे मेडिसिन दिले जातात, त्यांची रेजिस्टन्स पॉवर वाढवण्यासाठी त्यांना मेडिसिन दिले जातात, इंजेक्शन दिले जातात. शिवाय त्यांचं दूध वाढवण्यासाठी त्यांचा आहार काय द्यायचा हे सगळं टेक्नॉलॉजीने डिसाईड केलं आणि त्याचा वापर करून आता आपल्याला दुधाचं वगैरे उत्पादन भरपूर प्रमाणात मिळायला लागलं. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायब्रिड. सगळ्यात महत्वाचं आहे की हायब्रिडायझेशन खूप म्हणजे होतं आणि मग त्यामुळे काय झालं, संकरित गायी ज्याला म्हणतात की नाही, तशा त्या गायी झाल्या आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला उत्पादन मिळालं. म्हणजे थोडक्यात काय आहे की प्लांट्स आणि अॅनिमल्स यांचं प्रोडक्शन काय केलं, यांच्यापासून मिळणारे जे काही उत्पादनं आहेत त्यांचं प्रोडक्शन काय केलं, बायोटेक्नॉलॉजी यूज करून वाढवलं आणि मग आपण इकॉनॉमिकली डेव्हलप व्हायला लागलो. पुढे बघा, प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. आता मी मगाशी तेच सांगितलं की आपली नॅचरली जे काही जेनेटिक्स आहे ते तुम्हाला दिसतं. आम्ही बऱ्याच वेळेला तुम्हाला असं सांगतो की क्लासमध्ये बघा,
अगदी 50 मुलं असतील तर कोणीही एकमेकांसारखं दिसत नाही. पण घरामध्ये 2 मुलं असतील तर ती मात्र सेम असतात. सगळंच त्यांचं मोस्ट ऑफ द ऍक्टिव्हिटीज सगळ्या त्यांच्या सेम असतात. याचं कारण काय आहे? जेनेटिक्स. पण हे सगळं आहे हे नॅचरल जेनेटिक्स. मग त्याच्यामध्ये काही आजार असतील तर ते जेनेटिकली येऊ शकतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. पण जर आपल्याला घालवायचे असतील तर आपण ह्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून डीएनए मध्ये चेंजेस करून आणले तर काही ठराविक गोष्टींपासून आपण स्वतःला सेफ ठेवू शकतो किंवा डेव्हलप करू शकतो, इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करू शकतोय. आणि हे झालं तुमचं सगळं आर्टिफिशियल आणि ज्याला ना आपण म्हणतोय की जेनेटिकल चेंज. क्लिअर झालं सगळ्यांना? यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. बघा, जेनेटिक आणि नॉन जेनेटिक अशा दोन्ही आल्या, कारण जेनेटिक म्हणजे तुमचं नॅचरली येणार आणि नॉन जेनेटिक म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करून केलेले बदल आहेत, ते झाले तुमचे नॉन जेनेटिक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. म्हणजे एक तर नॉन जेनेटिक मध्ये आपण सगळं करणार ते आर्टिफिशियली असणार आहे, कारण आपण माणसाने केलेली जे काही चेंजेस आहेत ना ते सगळे आर्टिफिशियल मध्ये आले. मग आपण चेंजेस काय करतो? विथ द हेल्प ऑफ सेल्स किंवा टिश्यू. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला बघा, टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स. हे सगळे जे आहेत हे या प्रकारच्या फील्डमध्ये आपण ते यूज करून चेंजेस करू शकतो विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता त्यानंतरचा भाग आहे तुमचा बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता हे सगळे तर आहेतच आहेत, पण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून आपण किती आपल्या स्वतःमध्ये किती इम्प्रुव्हमेंट केली बघा. फर्स्ट आहे, इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर येल्ड इररिस्पेक्टिव्ह ऑफ द लिमिटेशन ऑफ क्रॉप लँड एरिया. अगदीच ऍग्रिकल्चर फील्ड मध्ये जर बघितलं तुम्ही तर पूर्वी काय करायचं, थोडीशी म्हणजे सगळं तर शेतकरी स्वतःच करायचे मेहनत, थोडस कुठेतरी यंत्राच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने थोडस पुढे म्हणजे थोडस डेव्हलपमेंट झाली होती, थोडस त्यांचा लोड कमी झाला होता. पुढे कुठे गाय बैल यांचा वापर करून ते थोडस मॅनपॉवर कमी वापरत होते. पण त्या सगळ्यामध्ये आता टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे व्हेरियस टाइप्स ऑफ तुम्हाला यंत्र तर मिळाली, पण जे तुम्ही सीड्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये जर तुम्ही टिश्यू कल्चर केलं, त्यांच्यामध्ये जर हायब्रिडायझेशन केलं तर तुम्हाला मिळणारं उत्पादन जे हेक्टरी उत्पादन होतं ते वाढायला लागलं. आता फॉर एक्झाम्पल बघा का, म्हणजे एका हेक्टरमध्ये जर पूर्वीच्या लोकांचं जर काही ठराविक उत्पादन मिळत असेल तर त्याच हेक्टरच्या किंवा त्याच शेतामध्ये जर असं टेक्निकली काही प्रोसेस केलेलं जर आपण सीड्स तेथे लावल्या तर त्यातनं मिळणारं जे तुमचं उत्पादन असणार आहे, मिळणारं जे तुमचं यील्ड आहे ते काय असणार आहे, हे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. का तर तिथे टेक्नॉलॉजी यूज केली त्यामुळे त्याच्यातनं मिळणारं यील्ड तुमचं एकतर दाणेदार असणार आहे, दुसरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि तिसरं म्हणजे ते कमी वेळामध्ये मिळणार आहे. कारण एक ठराविक असं असायचं की जे काहीच टेक्नॉलॉजीचा वापर न करता जर तुम्ही ऍग्रिकल्चर फील्ड म्हणजे मध्ये उतरत असाल तर तुम्ही नॅचरली ज्या प्रोसेस आहेत ते टाइम लिमिट टाइम पिरियड तेवढाच आपल्याला लागत होता. पण जेव्हा आपल्याला समजलं की कमी वेळामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो, कमी एरियामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो, हे जेव्हा टेक्नॉलॉजीने फाइंड आउट केलं तेव्हा ऑफकोर्स सगळेजण काय करायला लागले, त्या टेक्नॉलॉजीचा यूज करायला लागले आणि मग कमी वेळामध्ये जास्त उत्पादन, कमी एरियामध्ये जास्त उत्पादन मिळायला लागलं. दुसरं काय सांगितलेलं आहे, एक्सपेन्स ऑफ डिसीज कंट्रोल हॅव मिनिमाइज सिन्स डेव्हलपमेंट ऑफ द रेजिस्टन्स व्हरायटीज. बघा, अगदी काही म्हणजे अगदी याच्याच ऍग्रिकल्चरच घ्या की पूर्वी एखाद्या फील्ड मध्ये किंवा एखाद्या सीझन मध्ये असे रोग यायचे, म्हणजे गव्हावर येणारा तांबेरा, भातावर येणारा करपा, असे तुम्ही रोग वाचलेले असतील बघा. तर ते पूर्वी शेतामध्ये असं टोळधाड यायची, ते सगळं म्हणजे हातात आलेलं पीक नामशेष होऊन जायचं किंवा जेव्हा ते शेतकऱ्याला हातात मिळणार होतं त्याच वेळी ते नेमकं रोगाला बळी पडायचं. पण आता काय केलं जातं, तर ते सीड्स जेव्हा सॉइंगची प्रोसेस असते की नाही तर त्याच्या आधीच त्याला काय केलेलं असतं, थोडंसं मेडिकेट केलेलं असतं. आणि सेकंड थिंग की जे एक ठराविक पिरियड मध्ये त्यांना महिन्यातनं 15 दिवसातनं त्याच्यावर
इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स यूज केले जातात, फवारणी केली जाते. त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं लाईफ काय केलं जातं, सेव्ह केलं जातं आणि डिसीज पासून त्यांना काय केलं जातं, वाचवलं जातं. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्येही थोडीशी रेजिस्टंट पॉवर तयार केली जाते. थर्ड आहे ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फूड सेटिंग व्हरायटी. बघा, फास्ट फूड म्हणजे काय सांगितलं त्यांनी, झटपट तुम्हाला मिळणारं उत्पादन. अगदीच म्हणजे बरेचसे तुम्ही जर बघत असाल तर एक केळ्याचं घड लागलं तर कमीत कमी त्याला पिकायला तुम्हाला 3-4 महिने द्यावे लागतात. पण आता काय केलं जातं माहितीये तुम्हाला, ते कार्बाईड मध्ये टाकलं जातं, म्हणजे केळ्याचा घड एक ठराविक त्याची ग्रोथ आहे तेवढी केली जाते, पण त्याला पिकण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो त्याच्यासाठी वेट करायची गरज लागत नाही. त्यांना एक त्याची ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर एक साधारण अंदाज केला जातो की हे आता म्हणजे फळ आहे ते आता तयार आहे. मग त्याला ते पिकायच्या आधीच त्याला काढलं जातं. मग आता मी तुम्हाला फक्त केळ्याचंच उदाहरण सांगते, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मँगोचं पण असतं की ते कच्चे असतानाच काढले जातात आणि त्याच्यावर एक केमिकल लावलं जातं, प्रक्रिया केली जाते आणि आर्टिफिशियल त्याचं रॅपनिंग केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय आहे, ती रॅपनिंगची प्रोसेस आहे ती आर्टिफिशियल होते. पण त्याच्यातनं एक ड्रॉबॅक आहे मुलांनो, की लक्षात घ्या की जे नॅचरली वेळ घेऊन जे काही तुमच्या गोष्टी म्हणजे पिकत होत्या की नाही, त्यांना एक शुअर म्हणजे टेस्ट होती, स्वीटनेस होता, त्यांच्यामध्ये एक न्यूट्रिशन होतं. आता काय झालंय, आपण सगळ्या गोष्टी अशा टेक्निकल यूज करून करतोय, त्यामुळे त्याचं न्यूट्रिशन पण कमी झालंय, त्याची टेस्ट पण कमी झाली आहे, दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात पण फूड व्हॅल्यू मात्र त्यांच्यामध्ये नसते. असा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना येत असेल कधीतरी, खूप असं छान छान. अगदी वॉटरमेलनचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते बघा, की सगळेजण तुम्ही खात असणार, अगदी वॉटरमेलन कापल्यानंतर तुम्हाला तो असा खूप लाल असा मस्त कलर, असा खूप डिसेंट अट्रॅक्टिव्ह असा वाटतो, पण ऍक्च्युली टेस्ट केलीत तुम्ही तर तुम्हाला त्याची टेस्ट जी आहे ती मिठास किंवा असं वॉटरी असा लागत नाही बघा. मग ह्याचा अर्थ काय आहे की हे जे काही तुम्ही उत्पादन घेतलं जातं तिथे टेक्नॉलॉजी यूज केली जाते, कमी वेळामध्ये जास्त उत्पादन घेतलं जातं. इकॉनॉमिकली शेतकरी जो आहे तो काय होतो, डेव्हलप होतोय, थोडासा त्याचा म्हणजे आर्थिक स्थिती सुधारते. म्हणजे थोडक्यात सांगायचंय, टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळे आपण कमी वेळामध्ये जास्त उत्पादन मिळवू शकतोय. ही गोष्ट एक वन साइड झाली त्याची. पुढे बघा, डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेजिस्टन्स व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजिंग फर्टॅलिटी ऑफ सॉइल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. काय सांगितलं, आता दरवर्षी आपण जेव्हा काही उत्पादन घेत असतो किंवा वर्षानुवर्ष त्या शेतांमधनं जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर ऑफकोर्स त्याची फर्टॅलिटी काय होते, कमी होते. आणि फर्टॅलिटी कमी झाल्यानंतर काय होणार आहे, त्याच्यातनं मिळणाऱ्या जे काही नॅचरली तुम्ही जर काहीच न वापर करता त्याच्यातनं नॅचरली जर तुम्ही उत्पादन घ्यायचं म्हटलं तर ऑफकोर्स त्याच्याकडे मिनरल व्हॅल्यू राहिलेलीच नाही, त्याची फर्टॅलिटी कमी झालेली आहे, त्यामुळे मिळणारं उत्पादन हे तुम्हाला कमी प्रमाणात मिळणार आहे. पण मात्र जर आपण टेक्नॉलॉजी यूज केली तर त्याच याच्यामध्ये म्हणजे आता ऑफकोर्स तुम्ही टेक्नॉलॉजी यूज करणार म्हणजे तुम्ही काय करणार आहात, फर्टिलायझर्स यूज करणार आहात, समजतंय. मग ते फर्टिलायझर्स यूज करताना तुम्ही एक क्लायमेट तयार करता. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, आता तुम्हाला समजा द्राक्षाची लागवड करायची आहे तर तुम्ही काय करणार, द्राक्षांसाठी सुटेबल क्लायमेट, थंड वातावरण लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला पाणी म्हणजे ग्रोथ होईपर्यंत तुम्हाला भरपूर पाणी द्यावं लागतं. मग ह्या सगळ्या जर तुम्ही त्या गोष्टी जर व्यवस्थित पुरवत असाल, सप्लाय करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला मिळणारं उत्पादन हे चांगलंच मिळणार आहे. मग हे कोणी शोधून काढलं, कसं शोधून काढलं, तर हा सगळा रिसर्च आहे, हा विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपण केलेला आहे. आणि मग आपण शोधून काढलं की या जमिनीला कोणत्या प्रकारचं खत आपल्याला सूट होणार आहे, याच्यामधलं कोणत्या प्रकारचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं, आणि ते उत्पादन घेत असताना त्याची रिक्वायरमेंट काय काय आहे, त्याला क्लायमेट कसं लागतं, त्याची वॉटर रिक्वायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारचं लागवड केली गेली आणि ऑफकोर्स मग त्याच्यातनं मिळणारं उत्पादन तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळालं आणि ऑफकोर्स तुमचं उत्पादन वाढलं आणि त्याची मार्केटमध्ये पण मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला ते वर्षभर
व्हरायटी मध्ये तुम्हाला मिळू लागलं. समजलं सगळ्याला बेनिफिट्स काय काय आहेत बायोटेक्नॉलॉजीचे? पुढे बघा. बरं, इथपर्यंत काय कुणाला प्रॉब्लेम आहे? काही डाऊट आहेत कुणाला? नो प्रॉब्लेम, समजतं सगळ्यांना? ओके. पुढे बघा. काय सांगितलं तुम्हाला? डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये टेक्नॉलॉजी कधी आली? हा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायोटेक्नॉलॉजी एक खूप मोठं म्हणजे एक ब्रँच आहे आणि त्याचा म्हणजे आपल्या इंडियामध्ये कधी सुरुवात झाली तर ते 1982 ला सुरुवात झाली. बघा, म्हणजे तिथे एक स्पेशल फॅकल्टी तयार झाली आणि मग तिथे स्टुडंट्स त्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घ्यायला लागले आणि मग त्यांचा तिथून स्टडी सुरू झाला. आता त्याच्यानंतर बघा, दिस बोर्ड वॉज ट्रान्सफर्ड इन टू डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अंडर द मिनिस्ट्री ऑफ द सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि म्हणूनच मग तुमच्या बुकचं नाव चेंज झालं बघा. पूर्वी काय होतं, नुसतं सायन्स होतं किंवा 7वी 8वी पर्यंत अजूनही जनरल सायन्स म्हणतात. पण 9th पासून तुमचं बुकचं नाव चेंज झालं बघा आणि त्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं नाव आलं. तर त्याच्या मागचं रिझनच असं आहे की त्या सायन्समध्ये आता टेक्नॉलॉजीचा स्टडी पण तुम्हाला दिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, तुम्हाला कमीत कमी बेसिक नॉलेज तरी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी काय आहे ते मिळतं. आणि अगदीच डीप स्टडी करायचं असेल तर इथून पुढे तुम्ही काय करायचं आहे, त्या ब्रँच मध्ये जायचं आणि पुढचा स्टडी त्या ब्रँच मधनं करायचा. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला त्या बायोटेक्नॉलॉजीची डिग्री मिळेल आणि तुम्ही त्याच्याशी रिलेटेड अपडेट राहाल. इट इन्क्लूड्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द इम्युनॉलॉजी, बघा, नॅशनल फॅसिलिटी ऑफ ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, नॅशनल सेंटर्स फॉर द सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिसिनल अँड aromatic plants. There are facilities of higher education and research in these institutes from where thousands of students have purchased PhD. बघा, PhD काही साधं काम नाहीये, भरपूरशे म्हणजे मोठं काम आहे ते. आणि मुलांनी त्या टेक्नॉलॉजीमध्ये PhD केली. म्हणजे या सगळे जे काही आता मी तुम्हाला शिकवलं हे त्याच लोकांनी रिसर्च केलेलं, फाइंड आउट केलेलं जे काय आहे ते आपल्याला इन शॉर्ट थोडक्यात फक्त ऍज अ इंट्रोडक्शन म्हणून आपल्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. पुढे बघा, कमर्शियल ऍप्लिकेशन ऑफ द बायोटेक्नॉलॉजी. आता ह्या बायोटेक्नॉलॉजीचा आपल्या व्यवहारामध्ये कसा उपयोग केला जातो, म्हणजे थोडक्यात आपला प्रोग्रेस करण्यासाठी काय काय केलं जातं बघा. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट आहे तुमचं तुमचं जे काही क्रॉप ऍग्रिकल्चर मधला. बायोटेक्नॉलॉजी इज यूज इन द ऍग्रिकल्चर फील्ड टू इम्प्रूव्ह यील्ड अँड व्हरायटी. ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितलं की नॅचरली आपल्याला मिळणारे जे काही उत्पादन होतं त्याच्यामध्ये जर तुम्हाला कमी वेळात जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर तिथे टेक्नॉलॉजी यूज करावी लागते. आणि त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्हाला एकाच प्रकारच्या यील्ड मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते. बघा, आता इथे चित्रच तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यातून तुम्हाला समजत असेल आणि प्रॅक्टिकली हे तुम्ही बघितलेलंही असणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि त्याच्यामध्ये मग फूड व्हॅल्यू पण वेगवेगळ्या आहेत. आता तुम्ही मका खाता, त्या मक्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. व्हाईट पण असतो, थोडासा हा येल्लोइश पण आहे आणि रेडिश पण आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हायब्रिड केलेलं आहे. म्हणजे त्या सीड्स आहेत त्याच्यामध्येच हायब्रिड केलेला आहे. तर तुमचा क्रॉप बायोटेक्नॉलॉजी मधला पहिला पार्ट आहे तो हायब्रिड सीड्स आणि दुसरा पार्ट आहे त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी जेनेटिकली मॉडिफाईड. आता जेने फ्लावरचं तुम्हाला एक उदाहरण एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी जेनेटिकली म्हणजे चेंज केलेला आहे की मेन आपल्याला माहिती असणारा आपला व्हाईट किंवा थोडासा येलोइश फ्लावर असायचा. पण आपण आता ज्याला ब्रॉकली म्हणून ओळखतो तो ग्रीन असतो. आणि त्याच्याच मध्ये अजून एक तुम्हाला हा असा पर्पल कलरचा एक मिळतोय बघा. म्हणजेच काय केलंय, एक तर त्यांनी त्या क्रॉप्स मध्ये जेनेटिकल चेंजेस आणले आणि शिवाय त्याची एक न्यूट्रिशन लेवल आहे ती हाय करून ठेवली आहे, समजते. आणि मग हे सगळं आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा प्रोडक्शन येतं तेव्हा त्याच्या ऍड येतातच आणि आपल्याला त्याचं सगळं सांगितलंच जातं आणि आपण प्रत्येक गोष्ट मग आपण टेस्ट करत असतो. आता त्याच्यानंतरचं आहे बीटी कॉटन. बघा, जीन हॅड बीन
isolated from the bacterium Bacillus thuringiensis and integrated with the genome of the cotton. Due to this, the toxin, which is fatal for bollworm, was produced in the leaves and balls of cotton. If bollworm feeds on leaves, the toxin destroys its alimentary canal and the bollworm dies. आता बऱ्याच वेळेला म्हणजे तुम्ही जर न्यूज बघत असाल तर न्यूज मध्ये तुम्हाला ना जेव्हा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड न्यूज येतात ना तेव्हा डायरेक्टली तुम्हाला असं चित्र दाखवलं जातं आणि त्याच्यातनं तुम्हाला बघायला मिळतं की हे जे काही कॉटनचं एल्ड घेतलं जातं की नाही तर ती कॉटनचं म्हणजे कापसाची शेती केली जाते तर त्या शेतातलं जर तुम्हाला पिक्चर दाखवला जर न्यूज मध्ये तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष रेडिश कलरच्या आळ्या दाखवल्या जातात. हे अख्खं सगळं हातात येणारं फ्रेश व्हाईट तुमचं जे कॉटन असतं ते केवळ त्या आळ्यांमुळे खराब झालेलं असतं, कीड लागलेली असते आणि मग ते उत्पादन काय होतं लेस होतं, कमी होतं. मग आता त्यांनी काय केलेलं आहे की तिथे त्यांनी अशा प्रकारच्या वर्म्स साठी त्यांनी काय केलेलं आहे एक मेडिसिन केलेलं आहे आणि ते त्या सीडलाच लावतानाच सॉविंग करतानाच किंवा त्याचं प्लांटेशन करतानाच त्यांनी त्याला त्याची पॉवर वाढवलेली असते. त्यामुळे त्याला अशा आजारांपासून किंवा अशा आळ्यांपासून जो धोका आहे तो थोडासा त्यांनी काय केलेला आहे कमी केला आहे. कारण का ती पानं जर त्या किड्यांनी आळ्यांनी खाल्ली तर ऑफकोर्स ते काय होत आहेत मरतायत. म्हणजे थोडक्यात तणनाशक आपण वापरतो की नाही तशाच आहे म्हणजे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड त्याचप्रमाणे आपलं वेडीसाइड असतं. मग तसंच हे बॉलमूमसाठी एक टॉक्झिन यूज केलं जातं आणि मग ते काय करतं त्या बॉलमूम्सला मारून टाकतं. त्याच्यानंतरचं आहे बीटी ब्रिंजल. बीटी ब्रिंजल variety is developed by the using of gene isolated from the Bacillus thuringiensis. This improved variety of brinjal kills the pest in same way as the BT cotton does. म्हणजे जसं बीटी कॉटनचं रक्षण करण्यासाठी हे मेडिसिन यूज केलं होतं की नाही सेम तुम्हाला वांग्यामध्ये पण व्हरायटी मिळतात बघा. आता तुम्ही कितपत माहिती आहे तुम्हाला ते नाही मला माहिती पण वांग्यामध्ये तुम्हाला व्हरायटी म्हणजे मोठी साईज छोटी साईज हिरवं पर्पल अजून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं करत असताना म्हणजे हायब्रिड डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्यांची रेजिस्टन्स पॉवर पण केलेली असते. त्यामुळे त्यांचं उत्पादन घेताना काही ठराविक जे जाती असतात त्यांना कधीच कीड लागत नाही किंवा त्यांच्यामध्ये कधीच अळी सापडत नाही. तर त्याच्या मागे काय आहे तर त्याच्या मागे हे सगळं आपण यूज केलेलं बायोटेक्नॉलॉजीचं म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे की त्यामुळे त्याचं एकतर उत्पादन वाढलं हे न्यूट्रिशन पण वाढलं आणि वर्षभर आपल्याला ते मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल पण झालं. त्यानंतरचा थर्ड पार्ट दिलेला आहे तुम्हाला गोल्डन राईस. जस्ट आता मला असं वाटतं एक 5-10-15 वर्षांपासून हे गोल्डन राईस अवेलेबल झालेलं आहे. बघा अ जीन सिंथेसायझिंग द व्हिटॅमिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्यूस इन दिस व्हरायटी ऑफ राईस. काय केलं जातं त्या सीड्स मध्ये म्हणजे सॉविंग करण्यापूर्वीच बीटा कॅरोटीन आहे ते काय केलं जातं इंट्रोड्यूस केलं जातं. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पुढे जाऊन म्हणजे तुमच्या एलला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ऍज कम्पेअर टू द नॉर्मल व्हरायटी दिस व्हरायटी विच हॅज बीन डेव्हलप इन 2005 बघा आता एक रिसेंटली आता एक 15 वर्षांपूर्वी कंटेन्स 23 टाइम्स मोर अमाऊंट ऑफ बीटा कॅरोटीन. समजलं सगळ्यांना की जर अशा प्रकारचं म्हणजे आधीच जर तुम्ही त्याला सगळं पेस्टिसाइड त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करून ठेवल्या असतील सीड मध्येच तर उत्पादनामध्ये तुम्हाला एकतर ग्रोथ पण मिळते आणि क्वालिटी पण मिळत असते. त्यानंतरचा आहे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ द मेन क्रॉप. आता वीड्स म्हणजे काय समजलं सगळ्यांना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स आणि वेडीसाइड असा एक शब्द आहे. वेडीसाइड याचा अर्थ आहे तणनाशक. आता वीड्स म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या शेतामध्ये उत्पादन घेता तेव्हा फक्त तुमचं ते क्रॉपच वाढतात असं नाही तर त्याच्या साईडला काय होतं हे अशा प्रकारचे वीड्स वाढत असतात आणि जेव्हा तुम्ही त्याला
क्रॉपला तुमच्या काही सप्लिमेंटरी न्यूट्रिशन देत असता, तेव्हा त्या मेन क्रॉपला मिळायच्या आधी ते वेड्स आहेत तेच ते यूज करत असतात. त्यामुळे मेन क्रॉपवर तुमच्या अफेक्ट होतो. समजते? मग आता ह्या मेन क्रॉपला जर सेफ ठेवायचं असेल आणि तुमच्या वेड्सला जर संपवायचं असेल किंवा काढायचं असेल, तर त्याच्यासाठी वेडीसाइड्स यूज केले जातात. आणि मग आपोआपच ते वेड्स काय होतात? मरून जात असतात. इन herbiculus are used to destroy the weeds. It affects the main crop too. Due to this, herbicides tolerant plants varieties of crop are being developed. Due to this, it has become possible to selectively destroy the weeds. त्यालाच नाव दिलेलं आहे वेडीसाइड्स. कारण तुम्ही इतर काय वापरलं तर ऑफकोर्स तुम्हाला त्या weeds बरोबर तुमच्या मेन क्रॉपलाही त्रास होणार असतो. पण मेन क्रॉपला जर सेफ ठेवायचं आहे आणि आपल्याला फक्त त्या वीड्सलाच नष्ट करायचं आहे, डिस्ट्रॉय करायचं आहे, तर त्याच्यासाठी स्पेसिफिक वेडीसाइड्स वापरल्या जातात. मग हे कशामुळे आपण म्हणजे कशामुळे साध्य झालं किंवा कोणी हे डेव्हलप केलं? तर याच्या मागे सगळं आपलं आहे ते टेक्नॉलॉजी आहे. यालाच म्हणतात यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि त्याच्यानंतरचा एक हा लास्ट टॉपिक आपण बघूया की बायो फर्टिलायझर्स. आता मी केमिकल फर्टिलायझर तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगत आले की त्याच्यामध्ये म्हणजे आर्टिफिशियली तयार केलं जातं त्याला म्हणायचं केमिकल फर्टिलायझर. आणि त्याचा इफेक्ट आपल्या याच्यावर जमिनीवर होतच होतो. कारण त्याच्यामधले जे काही सगळे मिनरल्स आहेत ते यूज केले जात नाही आणि मग आपली सॉइल आहे ती अनफर्टाईल होते. मग हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला बायो फर्टिलायझर्स यूज करणं खूप गरजेचं आहे. मग आता टेक्नॉलॉजीने बायो फर्टिलायझर्स कशा प्रकारे डेव्हलप केलेत बघा. ड्यू टू द यूज ऑफ बायो फर्टिलायझर्स इन्स्टेड ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सब्लिमेशन ॲबिलिटीज ऑफ द प्लांट्स आर इम्प्रूव्ड. काय केलं त्यांनी की आपल्याला माहिती आहे नायट्रोजन फिक्सेशन होतं आणि जे ॲझोटोबॅक्टर बॅक्टेरिया आहेत, रायझोबियम बॅक्टेरिया आहेत, हे सगळे ती प्रोसेस घडून आणतात. मग हे जेव्हा समजलं सायंटिस्ट लोकांना तेव्हा त्यांनी काय केलं, या सगळ्या बॅक्टेरियांची ग्रोथ केली आणि मग त्याचा वापर करून पुढे काय केलं, एक बायो फर्टिलायझर्स डेव्हलप केलं. आता त्याच्यामध्ये किती प्रकारचे बॅक्टेरिया यूज केलेले आहेत बघा. मेनली द बॅक्टेरिया लाईक रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नोस्टोक, ॲनाबेना अँड प्लांट्स लाईक ॲझोला. समोर तुम्हाला एक पिक्चर दिलेला आहे बघा की जर तुम्ही कधी शेतावर गेला असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे जमिनीला चिकटून असणारे असं गवत भरपूर वाढलेलं दिसतं बघा. ऍक्च्युली ते जमिनीसाठी खूप उपयोगाचं आहे. पण बऱ्याच वेळेला आपल्या शेतकरी लोकांना ह्याचं नॉलेज नसल्यामुळे काय होतंय ते सगळं काढून टाकतात. पण त्याच्यामध्ये असणारे जे काही मायक्रोब्स आहेत ते आपल्या सॉइलसाठी खूप युजफुल आहेत आणि ते सायंटिस्ट लोकांनी शोधून काढले आणि त्याचा वापर करून मग आपलं काय केलं त्यांनी बायो फर्टिलायझर तयार केलेलं आहे. In the last year, we have studied the tissue culture. Genetic improvement of the plant has become possible due to the tissue culture and besides those characteristics inheritance to the next generation. आता हे तर तुम्ही मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की प्लांट मध्ये टिश्यू कल्चर हा एक खूप मोठा टॉपिक तुम्ही लास्ट इयर शिकलेला आहात आणि इन शॉर्ट मी तुम्हाला सांगितलं की टिश्यू कल्चर कसं केलं जातं. तर तेच टिश्यू कल्चर करत असताना त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यासाठी ह्या सगळ्या जे काही प्लांट्स आहेत तुमचं त्याचा यूज केला आणि टिश्यू कल्चर केलं आणि हे बायो फर्टिलायझर हे सगळं यूज करून पुढे तुमचं सगळं म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे ती सगळी विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी झालेली आहे. आणि आता आपण खूप छानपैकी शेतीमध्ये बरचस म्हणजे प्रगती केलेली आहे आणि खूप छान असं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी ऑफ यील्ड्स आपण मिळवत आहोत आणि शिवाय तेही क्वालिटी मटेरियल आपण मिळवत आहोत. तर आपला एक मेन टॉपिक इथे संपलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आता नेक्स्ट टाइम. बरं, आतापर्यंत भरपूर म्हणजे झालेलं आहे आपलं. तुम्हाला कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? एकदम इझी म्हणजे हा बायोटेक्नॉलॉजीचा जे काय आहे ना तुमचा स्टडी तो जर तुम्ही 2-3 वेळा वाचलात आणि नीट समजून घेतलात
तर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठेही पाठांतर करायची गरज लागणार नाही. एकतर तुम्ही अपडेट राहणार आहात आणि दुसरं तुमचा स्टडी पण होणार आहे. बरं. काय प्रॉब्लेम कुणाला? नो डाऊट? सगळं क्लिअर? ओके, ठीक आहे. बरं, मला एक हे आता मी तुम्हाला याच्यावर म्हणजे होमवर्क तर देणारच आहे, की यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय आहे. तर होमवर्क मध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित छान डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहायचं आहे. आज बघा तुम्हाला तुमचं जी काही सेमिस्टर घेतली गेली, त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 मार्क्सला पण क्वेश्चन विचारलं होतं. म्हणजे साधारण तुम्हाला आयडिया आली असेल, की आता ही तुमची स्वतःची सेल्फ टेस्ट झाली, की आपण आता एक वीक तुम्हाला सांगितलं होतं, आधीच तुम्हाला अलर्ट केलं होतं, की बी रेडी. आणि मग तुम्ही जर त्याप्रमाणे प्रिपरेशन केलं असेल, तर आज तुम्ही टेस्ट देत असताना तुम्हाला स्वतःला कळलं असेल, की आपण प्रिपेअर म्हणजे तयारी केली. सगळं आपल्याला येतंय असं वाटलं, पण ऍक्च्युअली लिहिताना आपल्याला आलं का? असा. हा तर हे तुमचं स्वतःसाठीची असणारी टेस्ट. तर ती किती तुम्ही छान लिहिली आहे, आता मला पेपर तपासताना कळेलच. हा? बरं. सगळ्यांनी अभ्यास छानपैकी करा. नो प्रॉब्लेम. आज आपण इथेच थांबूया. ओके? आता तुम्ही जाऊ शकता. यू कॅन लिव्ह द मीटिंग. ओके? ओके. चलो, बाय बाय.